महिमा भक्ताची जाणती आणि दुर्लभ गती आणि काशी. कारण भक्त जर तुम्हाला ओळखायचा असेल, साधू जर तुम्हाला ओळखायचा असेल, संत जर तुम्हाला ओळखायचा असेल, तर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कडो. दृष्टांत दिला. बहु दुधड करी झाली म्हैस गाय. दृष्टांत पाहिजे घर काय, आम्ही जर्सी गाय आहे, खूप दूध देते की नाही, मग ती काम धेनू होईल का? तिला कोणी काम धेनू म्हणेल का? काम धेनू नाही, ही किती दूध देणारी असू द्या. म्हणून संत मात्र संतात त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून या ज्ञानोबांचा महिमा जाणण्याकरता त्या 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आणि तो सुख सोहळा काय वर्णन. आज त्या आनंद क्षेत्रामध्ये विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव आणि स्वर्गामुनी देव करीत आहे. आज स्वर्गातले ब्रह्मा विष्णू महेशादी सर्व देव आणि त्या ठिकाणी आपला हा मोठा आनंद उपभोगत आहे. आणि तोच आनंद आपलं पूर्व पुण्याचं भाग्य असेल, परम भाग्य असेल, असू द्या. आपली साधना मुठभर लोकांची असू द्या, कारण भाराभराला काही किंमत राहिली नाही. भाराभर साधनेला किंमत राहिलेली मुठभर लोक असलेली चालतात, पण ते निष्ठावंत असले पाहिजे. आणि म्हणून आज जवळजवळ या ठिकाणी हे सर्वाश्रय आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आणि या मंडळाच्या माध्यमातून आणि जे विविध अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आपले सुरू आहे, त्या उपक्रमामध्ये आणि सर्वात महत्वाचं आणि अशा प्रकारचा उपक्रम जर कोणता असेल तर हा माऊलींचा सोहळा. आता या माऊलींच्या सोहळ्याचं तर चिंतन आपण करतो, तर या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तर पार पडलाच. पण साधारणतः हा सोहळा टिकवून ठेवण्याचं काम, टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. बरं, टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. हे टिकवून ठेवण्याचं काम आमच्या या महिला भगिनी आहेत, त्यांचा पहिल्या क्रमांकावर काम आहे. कारण त्यांच्यामुळे हा उपक्रम टिकून आहे. आणि तुम्हाला सांगतो, माणसंही कोणावर टिकून आहे, माणसंही कोणावर टिकून आहे. माणसं इथे आलेच पाहिजे, ही कोणावर अवलंबून आहे. बोला पटलं. माणसंही ते जास्त संख्येने आला पाहिजे, कोणावर अवलंबून आहे. आवाज कमी येतोय तुमचा, कारण त्या ठिकाणी तुम्ही कमी पडताय. काही सांगता खरंच कमी आहे तुम्ही, का कमी पडताय? तो म्हणणार महाराज आम्ही खूप प्रयत्न करतो, पण नाही ऐकत ते आमचं. मी तुम्हाला सांगतो, बाकीचं तुमचं ते सर्वच ऐकत नाही. हे कसं ऐकत नाही? ऐका, ते ऐकू शकताय, ते करण्याचं काम तुमचं आहे. कारण तुम्ही शक्तीचा अवतार आहे, तुमच्या सामर्थ्य आहे, तुमचा ताकद आहे असो. आणि म्हणून आमच्या या माता भगिनींनी आणि या ठिकाणी सातत्यानं हा उपक्रम आपल्या या ठिकाणी टिकवून ठेवला. जवळजवळ हा उपक्रम 8 दिवसाचा नाहीये, तर हा उपक्रम जवळजवळ 1 महिना 8 दिवसाचा आहे. 1 महिना 8 दिवस. फक्त एवढंच आहे की ते माणसं आपल्या बाकीच्या लोकांना त्रास देत नाही जास्त, म्हणजे आपल्याला शांत झोपू देतात म्हणून. कारण त्यांचे जर हे स्पीकर जर जोरदार वाजले असते तर आपल्याला आठवलं असतं की इथे काहीतरी चाललं आहे. पण त्यांनी असं विचार केला की ते स्पीकर वाजवून तुम्हाला त्रास द्यायचा, पुन्हा आमचे भोंगे बंद करण्यापेक्षा आपल्याला फुल पुण्य जर पाहिजे असेल तर आपलं आपलं करायचं. म्हणून त्यांचे उपकार आहे तुमच्यावर. पण लक्षात घ्या, काही विषयावर मला बोलण्याची गरज नव्हती, पण बोलतो कारण या अधिष्ठानाचा आनंद तुम्हाला सर्वांना मी घरपोच मिळाला पाहिजे, मिळालाच पाहिजे. ही वेगवानी होती. 8 दिवसापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण झाले या ठिकाणी. ज्ञानेश्वरी जरी तुम्ही आपण वाचत नसाल तर ते ज्ञानेश्वरीचा एक शब्द जरी आपल्या कानावर पडला तरी आपल्या जीवनाचा उद्धार आहे. आणि म्हणून वेदवाणी आहे, ही वेदवाणी आपल्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे. ती वेदवाणी का सुरू होत नाही, ती आमच्या कानात का पडत नाही, याचा आग्रह आपल्याला असला पाहिजे. लक्षात घ्या, आग्रह कशाचा पाहिजे?
हा पाहिजे की पारायण तर चाललंय पण पारायण आम्हाला ऐकू कसं येत नाही, हा आग्रह तुमचा पाहिजे. पण आपली ओरड ती नसते, आपली ओरड वेगळी असते. त्याच्याकरता 1 महिनाभर काकड आरती व्रत, सुंदर व्रत आहे, वारकऱ्यांचं व्रत आहे, काकड आरती. आणि त्यानंतर 8 दिवसाचा आपला अपूर्व सोहळा, असा 1 महिना 8 दिवसाचा हा अपूर्व दिव्य सोहळा. त्याचबरोबर दररोजची नित्य पूजा. त्या आता सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, अरे पूजा तर जाऊच द्या, पण दररोज सकाळचं गेट उघडणं, संध्याकाळी लावणं हे मोठी सेवा. आपल्याला आपल्या घराचं गेट लावायला अडचण येते की नाही? ही मोठी सेवा आहे, मोठी सेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यांच्या ज्यांच्या भाग्यामध्ये ही सेवा आहे, त्या भाग्यवंतांनी हा नियम आमचा टिकवून ठेवला. नियम टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि अशा या सोहळ्याचा आणि त्या नियमाला अनुसरूनच, कारण आपण जे रोपटं लावलं, इवलेसे रोप लावलेले द्वारी, ध्यानात ठेवा. हे रोपटं अजूनही पाहिजे तसं मोठं झालेलं नाही, हे मोठं झालं पाहिजे, याचा विस्तार झाला पाहिजे. हे भुसावळ शहरातलं नाही, तर हे पंचक्रोशीतलं नाही, तर तालुक्यातलं अधिष्ठानाचं एक मंदिर आहे. तुम्ही तालुक्यामध्ये तुम्हाला माऊलींचं असं दिव्य मंदिर सापडणार नाही आणि साधनेचं मंदिर सापडणार नाही. म्हणून याचा विस्तार आपला झाला पाहिजे. उले रोप लावलेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, हे स्वप्न आपल्याला पाहण्याची इच्छा आहे. आणि ते स्वप्न साकार होईल, पण त्याच्याकरता काय पाहिजे? माऊलीचा आशीर्वाद पाहिजे. हे तुमच्या मनात येऊन चालणार नाही, आपल्या मनात येतं. कसं असतं आपलं स्मशान वैराग्यासारखं असतं. स्मशानात गेले की माणसाला कसं वाटतं? स्मशानात गेले की माणसाला कसं वाटतं की काही कोणी कोणाचं वाटतं की नाही? किती कमवा, इथेच राहतं. कुठे वाटतं? हे स्मशानात वाटतं. तसं वर्षातून ज्यावेळेला आपण एकटा इथे येतो, तेव्हा आपल्याला वाटतं खरं आहे, काय आनंद आहे, काय मजा आहे, काय भक्ती आहे, काय साधना आहे, काय सुंदर आहे, असं वाटतं आपल्याला. ते एकदा वाटतं ते नाही. तर ही प्रेरणा तुम्ही घरी घेऊन जा. अपेक्षा आहे एकादशी असेल, एकादशीच्या दिवशी एकत्र या. काय दुपारी 2 तारीख तिकडे गप्पा मारल्यापेक्षा इथे गप्पा मारलेल्या चांगलं नाही का? एकादशीच्या दिवशी दुपारीच या, नसेल संध्याकाळी तर दुपारी या. भजन असेल तर भजन करा, नसेल तर अध्याय वाचा, नसेल तर गीता वाचा, नसेल तर बसा. आमच्या पूर्वीच्या काळ याच्यामध्ये होती एक मनोगत, पण नाही झालं. पण करू अजून प्रयत्न, कारण वारी भरली पाहिजे आपली शुद्धाची. तिथं काय भरली पाहिजे? वारी. कारण वद्याला जसं आयसन मुक्ताईला जातो, तसं शुद्धाला दुपारच्या वेळेला 10 ते 1 पर्यंत आपण इथे आलो पाहिजे. कीर्तनकार असला कोणी तर आम्ही कीर्तन करू शकतो, कीर्तनकार नसला तर प्रवचन करू शकतो, टाळकरी असले तर भजन करू शकतो, कोणीच नसलं तर आमचं महिला मंडळ भजन करू शकतो. पण साधना जर झाली, उपासना जर झाली, तर आमच्या माऊलीचा आनंद होईल, प्रसन्नता वाटेल. आज माऊलींचं मागे पाहू नका. आता मी बोलणार आहे, पण मागे पाहू नका अगोदर सांगतो. आज तुम्ही आता माऊलींच्या त्या चेहऱ्याकडे पहा. मागे पाहू नका सांगितलं होतं ना. ज्याने पाहिलं त्याने दक्षिणा देऊन जायचं रे. आता जाता जाता सोडून जा. दिव्य आनंद आहे, दिव्य तेज आहे. हे तेज कशाला आहे? साधनेचं तेज आहे. दररोज नित्यनेमाने झालेल्या कापण्याचं तेज आहे. या ठिकाणी झालेल्या ज्ञानेश्वरी पारायणाचं तेज आहे. कारण साधना झाल्याशिवाय साधारणतः मूर्तीतही तेज येत नाही. आणि ती साधना या ठिकाणी आपली आहे. असा सुंदर गोळ संगम आजही आमचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी मेहनत घेत आहे, कार्य करताय. बराचसा वेळ झाला, 20 मिनिटं मी बोललो. हे बोलणं मला गरजेचं होतं, हे अत्यंत गरजेचं होतं, कारण पुढेही बहुत करणे आहे. वेळ संपलेला नाही. आज आपलं काल्याचं कीर्तन आहे आणि काला आपल्याला करूनच जायचं आहे. काय करून जायचं आहे? ऐकताय ना?
काला आपल्याला करूनच जायचं आहे. तुम्ही म्हणाल मला काय काय बोलता, मला काही समजत नाही, काला करून जायचं आहे. आम्ही काला खाऊन जाऊ. काला खाऊन जाणं वेगळं आणि काला करून जाणं वेगळं. आपल्याला काला करायचं आहे, करायचा याचा अभ्यास आहे. काला म्हणजे दोन विजातीय वस्तूंचं मिश्रण. काला कशाला म्हणतात? दोन विजातीय वस्तूंचं मिश्रण. म्हणजे जीवाचं शिवाचे मिलन. जीवाचं शिवाचे मिलन कधी होईल? 5 मिनिट ऐकायचं तुम्हाला. काय जीवाचं शिवाचे मिलन कधी होईल? कारण शिव हा निर्विकार आहे, शिव हा सनातन आहे, शिव हा ब्रह्मरूप आहे, शिव हा आनंद स्वरूप आहे, शिव हा तेजरूप आहे, शिव हा सुखरूप आहे. ऐका काय काय बोललो. आणि आपण जीव आहे. आपण कसे आहे? दुःख रूप आहे. किती संसार थाटाचा असो, कोणत्या कोणत्या कोपऱ्यात दुःख आहे. मग आपण दुःख रूप आहे का? कशी मजा आहे? दुःख काय? एक एक वाक्य महत्वाचं आहे. दुःख काय? तर आपल्या या हृदयात इथे 5-6 शत्रू बसले आहेत. शत्रू इथे आहे आपले. पुढे इथे. त्याच्यातला पहिला शत्रू आहे काम, दुसरा आहे क्रोध, तिसरा आहे लोभ, चौथा आहे मोह, 5वा आहे मद आणि 6वा आहे मत्सर. हे शत्रू जोपर्यंत तुमचे बाहेर जात नाही तोपर्यंत तुमची शिवाशी भेट होत आणि दुःख जात नाही, आनंद मिळत नाही. लक्षात घ्या. म्हणून आपल्या हृदयातले हे जे विकार आहेत त्या विकारांना बाहेर घालवायचं आहे आणि परमात्मा रूप अवस्थेशी एकरूप व्हायचं आहे. याचं नाव आहे काला. म्हणून आज आपण पांडुरंगाच्या ठिकाणी निस्वार्थ बुद्धीनं त्या ज्ञानोबारांच्या चरणात, म्हणजे तुम्ही कमी नाहीये बरं. तुम्ही जर ठरवलं की तुम्हीच पाठीशी असले आमच्या, तर आम्ही जिंकून येणार येणार येणार. कोणी किती येऊ द्या, मीच होणार. काय मुलांना जर ठोकर उभे राहतात त्या भानगडी नाही करायच्या. पण तुम्ही माझ्या पाठीशी असले की मी जिंकून येईल. जिंक नाही, भलेही पैसे तिकडचे घ्या. लाडक्या बहिणी तुम्ही पैसे त्यांचे घ्या, पण मात्र आपल्या मागे या. आणि तुम्ही एवढ्या जरी आले आणि हे एवढेही असले ना, तर आपणच जिंकणार, आपणच जिंकणार, आपणच जिंकणार. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर मनामध्ये ठरवलं तर हा वृक्ष विशाल व्हायला वेळ लागणार नाही. पण त्याच्याकरता आपल्याला काय करायचं? अगोदर काला. काला म्हणजे एकीकरण. काल्याचा अर्थ काय आहे? एकीकरण. जोपर्यंत एकीकरणाची भूमिका तयार होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होत नाही. त्या गोपिका वर्णन करते, कृष्णा आज माझी अवस्था अशी आहे की मी आता एकटीच आहे. काय म्हणते की एकटीच आहे. एकटीच आहे म्हणजे काय आहे? माझं चित्तामध्ये आता दुसरं कोणीच नाही, माझ्या घरात आता दुसरं कोणीच नाही. म्हणजे का ग? तुझा सासरा कुठे गेला, सासू कुठे गेली, दीर कुठे गेला, ननंद कुठे गेली? लक्षात घ्या. हे मी काय सांगतो काय का? कारण प्रत्येकाला सासरा आहे. हा सासरा म्हणजे दंभ. प्रत्येकाला सासू आहे. कोणती? कल्पना. नावाची नाही, नावाची नाही. नावाची म्हणजे ते आपलं नाव आलं, तुमचं नाव आलं का ना दक्षिणा. दक्षिणेचा खेळ सोडून आमच्या माऊलीला काम पडेल. तीन कल्पना, आशा, मनसा, तृष्णा, वासना या ननंद आहे. या ननंद आहेत आपल्याकडे. लक्षात घ्या. आणि काम नावाचा पती आहे. काम नावाचा पती आहे. आणि सर्वचे सर्व या हृदयातले गेले. भक्ती गोपिका भगवान कृष्णाशी बोलते आहे, हरिया हो आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. देवा या हो आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी.
नाही दुसरे घरी. भगवंताने विचार केला खरंच आहे. आता ज्याच्या अंतकरणातला हे विकार जातात तिथे कोण येतो? तिथे हरी येतो. तुमच्या हृदयात देव कधी तुमच्या मनातले विकार गेले की देवाला तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहिले ते. आपलं चित्त शुद्ध झालं की आपल्या या हृदयात भगवान येतो, परमात्मा येतो. असा हा परमात्मा लौकिक दृष्टीनं आणि गोकुळामध्ये आला. कसा काय